नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी नागेश मेवार. मागील 30 वर्षापासून मी ह्या शेतकऱ्यांसोबत जमीन स्तरावर काम करतोय. काही मला जे अनुभव आलं आणि तो अनुभव शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत कसं देता येईल, तो दृष्टिकोन ठेवून मी हा एक पी-पी-टी बनवला. मागील तुमचं सोयाबीन, कापूस, हळद याच्याविषयी पी-पी-टी बनवलेला आहे. यूट्यूबला पाठवलेला आहे. ते जर पाहायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ बघता येईल. ठीक आहे. असो, आजचा आपला विषय हा आहे की ऊसाचे 80 ते 100 टन उत्पादन तंत्रज्ञान हे टार्गेट ठेवलेलं आहे आपण. हे सर्वसामान्य शेतकरी कसं काढेल, काय 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 केलं तर काढू शकतं, याच्याविषयी थोडंसं मी हा एपीपीटी बनवलं आहे. तर आपण पाहू. याच्यामध्ये मी एक केलं किंवा 8 सूत्री तंत्रज्ञान. 8 सूत्री तंत्रज्ञान का केलं, मागचा उद्देश की बाबा त्याचं पहिलं मानसिकता, उत्पन्न काढायचं काय काय गोष्टी करायला पाहिजे, काही नाही याच्याविषयी मी डाटा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये शेतीसाठी गुरु सल्लागार पाहिजेच. त्याच्यानंतर 2 शेतीला उद्योग समजून करा. त्यानंतर तिसरं आहे बेण्याऐवजी रोग घ्या. चौथा आहे अंतर 5 बाय 1.5 हे कंपल्सरी ठेवा. याच्यापेक्षा कमी ठेवू नका. वाढवा पण कमी नाही, कारण उत्पन्न तुम्ही जे बी घेता त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न येईल, कमी येणार नाही. ठिबकचा वापर कंपल्सरी म्हणजे पाहिजेच. समतोल खताचा वापर हा पाहिजे. त्यानंतर पिकाला काही होण्याआधीच आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत प्रिव्हेंटिव्हमध्ये. तर ते जर केलं काय होऊ शकतं त्याच्याविषयी आपण पुढे पाहू. तंत्रज्ञानाचा वापर वेळेवर करा. हे फार महत्त्वाचं आहे की ते टाईम बाउंड जसं आहे, आपल्याला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण आपलं ठरलेलं आहे. तसं याचंसुद्धा ठरलं आहे, पण याला लाँग पिरियड आहे. पण त्या पिरियडला ते त्याला बॅलन्स डाएट देता आलं पाहिजे, खत देता आलं पाहिजे. असो, शेतीसाठी गृहवाच हे माझा आग्रह आहे. कारण का शेतकऱ्याला उत्पन्न कमी येण्याचं कमी येण्याचं कारण, मुख्य कारण म्हणजे त्याला गुरुच नाही. आता गुरु नाही म्हणजे मी काय मग त्याच्या दिमागानं त्या पिकाला नजरेपुढे ठेवून तो शेती करत असतो. त्याच्या मनानं जे बी काय टाकत असतो, करत असतो. हे 100% चुकीचं आहे. कारण माझं म्हणणं आहे की त्याला नजरेपुढे ठेवा आणि त्याच्या पिकानुसार करा. आपल्या मनमानी कारभार करण्यापेक्षा त्याला पिकाला नजरेपुढे ठेवून हे तुम्ही जर केलात, तर माझं म्हणणं आहे की 100% होतो. त्यासाठी तुम्हाला या दुनियेत अवघड असं काहीच नाही. आपल्या कामाला समजून घेणे व समजत नसेल तर एखाद्या कृषी तज्ज्ञाला गुरु करणे व त्या तज्ज्ञाची सांगितले तसे ऐकणे. काही समजत नसेल तर तज्ज्ञाला विचारे. गुरु एकच पाहिजे, बाकी 10-12 काही 2-4 काही कामात नाही. जे करा एक पीक पूर्ण शाश्वत उत्पन्न जेपर्यंत त्यांनाच ठेवा, त्यांचंच ऐकून घ्या. काही जे असं उलटं-सुलट तुम्हाला वाटत असेल, काही उलटं सांगतोय काहीतरी, पण माझं म्हणणं आहे की तेच त्याचा जर अनुभव असेल तर तुम्हाला तो परफेक्टली ज्ञान देईल. मनमानी कारभार करायचा नाही. त्यासाठी तुम्हाला एकच की शेतीचा गुरु हा कंपल्सरी पाहिजे. उत्पन्न जर शाश्वत पाहिजे असेल तर टार्गेट आपण शेतीला उद्योग समजून करा. मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचं इथं फार चुकतं. तर शेतकरी मनमानी कारभार जो चालतो तो न करता, जर त्याला नाही, जर ते सिस्टीममध्ये बसायचं, कारण का ईश्वरानं कारखाना असा शेतकऱ्याला दिलेला आहे किंवा एक बी टाकून काय 100 ते 1000 दाणे 100 दिवसात सोयाबीन जे असेल, ज्वारीचं असेल, देत असतील, तर शेतकरी महाग का? आता उशाचं बेन आहे, एक बेनला त्याला जर 10 जर फुटवे येत असतील, एका रोपापासून 10 फुटवे येतं, मग ते शेतकरी तरी पण मागं का? तर मग काय कुठं चुकलेलं? मग त्या उद्देश एकच आहे, सांगायचं बोलता की 100% कामापैकी आधी ते सांगायचं की तुम्हाला फक्त एक एकरासाठी 40 दिवस काम करायचं, महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर 100% कामापैकी 70% काम ट्रॅक्टर करत आहे व 30% स्मार्ट काम तुम्हाला करायचं आहे. ते म्हणते काम आहे, कामाचं नाही. काम एकच जागी अवघड आहे तुम्हाला, ते म्हणजे लागवडीच्या वेळेस. तेवढं जर सोडलं तर तुम्हाला वर्षभर काय करायचं काय? आता पाणी देणे हे करणे काय, माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही काम करायला म्हणजे आयसन करण्यात त्याला तुमचा धंदा व्यवसाय होते. कुठल्याही व्यवसायावाला म्हणत नाही काम आहे म्हणून, फक्त तुम्ही लोकच काम आहेत म्हणता. म्हणून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही ते काम न म्हणता ते माझं कर्म आहे, मला ते करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय मला उत्पन्न भेटणारच नाही हे ठरवा, म्हणजे तुम्हाला 100% उत्पन्न खरंच शाश्वत येईल. अर्धी पहिली गोष्ट सकारात्मक करा आणि शेताला जाताना येताना पाया पडून हे पण सुद्धा करा. आता बोलतोय 40 दिवस काम हे वेळेवर नियोजनबद्ध करायचे. वेळेआधी कामाचे, खताचे, औषधाचे, मजुराचे नियोजन करायचे आहे. ज्यावेळेस आपल्याला पडलं झाल्यानंतर घटना करण्यापेक्षा अगोदर नियोजन करा. असे मी तुम्हाला करायचं आहे, तसंही करायचं, मग अगोदर का करणार? जसं की आपल्याला भूक लागल्यानंतर स्वयंपाक होईना, आपलं स्वयंपाक आधीच होतं, नंतर आपल्याला जेवण करतो. तसंच इथे पिकाचं आहे की होण्या अगोदर करून ठेवा, नियोजन करा, म्हणजे टाईमला तुम्हाला अवघड जाणार नाही. पहिले शेती उद्योग कामे, नंतर बाकीचे लफडं करत बसायचे. मी सारे गावात शेतकऱ्याच्या भाषेत बोलतोय
की पहिलं काम शेतीचं काय आहे, तर टार्गेट करा, फोकस करा 4-8 दिवस अगोदरच. ज्या दिवशी कामाला जात असताना त्याच्यावर हे करा, की बाकीचं कामं मोबाईल घरीच ठेवा आणि जे बी काही काम कराल ते सकाळी 8 वाजता जाऊन जर तुम्ही व्यवस्थित केलात माणसाला घेऊन, जी मजुराला घेऊन, तर मला वाटतं की बाबा तुम्ही त्या त्या कामात तुम्ही जिंकताल. आणि विशेष म्हणजे टार्गेट हे 80 ते 100 टनाचं तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही जर ठेवलं तरच ते होऊ शकते. येते काय, जाते काय बघू तर म्हणले तर 100% तुम्हाला इथंच तुमचा पाय तुम्हीच खेचून घेतलेला आहे. तुमचे पाय खेचायची काही गरज नाही. तर एक विनंती की बाबा तुम्ही सकारात्मक राहा. बेण्याऐवजी रोपं घ्या. मी म्हणतो की बाबा बेण्याचा एक ओव्हरऑल खर्च काढला विचारून शेतकऱ्याला, की बेणे 3 टन घेतात तर ₹3000. बेणे म्हणले तर भाव तर जास्त राहणार आहे. त्या ट्रॅक्टरचं भाडं आणणं-नेणं करणं सगळं त्याचे 2,000 दिले. बेणे तोडणे, बीज प्रक्रिया करायचं, लागवड करायचं, अजून बाकी गावाला पुढे भरपूर काय आहेत. म्हणजे माझं दगदग करण्यापेक्षा मी म्हणतो एक स्मार्ट काम करा. जमीन जर 1 महिन्यानंतर जर तयार होत असेल, 1 महिन्या अगोदर रोपाची बुकिंग करू शकता तुम्ही ऊस रोपायची आणि ते बेणं जी आहे म्हणजे रोपं जी आहे ते तुमच्या शेतात येऊन देतील त्यांनी. म्हणजे भानगडी लपडी नाही आणि हे जे करतोय आपण आता हे 16,000 15,000 जवळ-जवळच आहे. पण इथं दगदग वाचते. तर 1 महिना पुढे असतं तुम्ही ते त्या ठिकाणी. याच्यामध्ये कसं आहे बेणे लागवडमध्ये बेणे नवीन लागवड प्लॉट पाहिजे. म्हणजे बेणे घेता फ्रेश पाहिजे लागवड केलेलं. खोडवा निडवायचं जमना आणि बेणे प्लॉटचे वय 8 ते 10 महिन्याचं असायला पाहिजे. बेणेसाठी निवडून घेता येत नाही. आता जे बी काही बेणे एक एक घेऊन टाका म्हणतात त्यांनी. बेणे तोडल्यानंतर 24 तासात लागवड करायची लागते. त्यानंतर बेणे जे बी घेतात ते ऊसाचं दांडा जे वरचं आहे, शेंडा त्याला वरचे 4 काढून टाकायचे कारण की त्यात साखरेचं प्रमाण कमी राहते आणि गुळाचे जे आहे त्यात साखर जास्त असते ते तुम्ही घ्यायचे नाही आणि किडेले वगैरे जे बी असतात ते बाजूला ठेवायचं ते सुद्धा खूप मोठं दगदगचं काम आहे. पाण्याचे 4 पळ्या वाजतात म्हणजे 1 महिना अगोदर करायचं असतं तुम्ही ते पाण्याच्या जे पाळ्या आहेत ते तुम्ही 4 इतकं पाणी वाजतं आपण वावराला पाणी पाजतो थोडंच पिकाला पाणी येतो. मेहनत व दगदग करावी लागते. पण तेच जर रोपं घेतलं तर काय होतं? जमीन तयार करण्याच्या 1 महिना अगोदर आटप देता येतं. रोप शेतात आणून देतात. रोप खातीची मिळते. रोप एकसारखी समान मिळते. 1 महिन्याची मेहनत वाचते. म्हणजे ती काय मेहनत तुम्ही 4 पळ्या वगैरे काही जाणार, येणारा, देणारा. लाखो लिटर पाणी वाया जात नाही. एका दिवसात 4 बाया ह्या तुमचं ऊस लावू शकतात. 4 बाया माणसं, मजूरदार. म्हणजे इतकं काम सोपं आहे. पाहण्याचा दृष्टिकोन बदला हे मी तुम्हाला सांगतोय. फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं आहे. फक्त याच्यातून अजून काही तर असेल तर पॉईंट तुम्ही टाका. पण तुमचं तुम्ही सुधारा. आमचं काम आहे ताट वाढवून द्यायचं, खायचं न खायची तुमची मर्जी आहे. आता ऊसाची लागवड अंतर हेच ठेवा. पण याच्यासाठी म्हणतो की बाबा आपल्याकडचे 3 फूट, 4 फूट, 5 फूट ठेवतात ना, म्हणजे एक विनंती आहे तुम्हाला की 6 बाय 1.5 अंतर ठेवा. एक स्टँडर्ड अंतर ठेवा. ते तुम्हाला कामाचं आहे. हवा फिरती राहतात. पूर्व पश्चिम म्हणतात. तो एक प्रकार बघा. त्या पद्धतीने तुम्ही जर लागवड केला तर तुमची ती ह्या या ठिकाणी तुमच्या पद्धतीने केला तरी ह्या फक्त एवढं लागवड जरी केलं तर सहज 5-10 टन तुमचं उत्पन्न वाढू शकतं. ठिबक सिंचनाचा वापर करायचा महत्त्वाचा मुद्दा हा की पाणी हे उसाला पाजवायचं आपल्याला जमिनीला नाही. आता मी म्हणतो की तुमचं दांडानं पाणी 1 एकर दांडानं पाणी देत असाल तर 4 एकरचं पाणी पितं. तेच जर त्याच उसात तुमचे 4 एकरच आहे आणि तेच ठिबकने तेच 1 एकरात पण दाणं दिलं ते पाणी 4 एकरला पुरतं तुमचं. म्हणून विनंती आहे पुढे भविष्यात शासन बी खूप टाईट करतील. त्याच्यावर वाद नाही कारण पाण्याचा अपव्यय जमणार नाही. पाणी हे आपण तर शाश्वत उत्पन्न घ्यायचंच आहे. पण घेत असताना सुद्धा पिकाला पाणी पाजवायचं हे लक्षात ठेवा. त्याला बी तहान लागलं तेवढंच पाणी लागतं. त्याने बी तेवढंच पितं बाकीच नाही. खताचा डोस तर मी याच्याबद्दल काही बोलणार नाही. दिलेलं आहे. फार रिपीट करून पहा तुम्ही याच्यात म्हणजे 8 साली पूर्व हंगामी त्यानंतर सुरूला काय डोसेस काही नाही. म्हणजे लागणीची वेळ लागल्यानंतर 6 ते 8 आठवड्यांनी, लागल्यानंतर 12 ते 16 आठवड्यांनी, पाणीच्या वेळी असं एकंदरीत डोसेस ठरले आहेत. ते वेगळं 8 सालीला वेगळा डोस आहे, पूर्व हंगामीला वेगळा आहे आणि सूरला वेगळा आहे. या खताप्रमाणे 4 वेळेस डोस द्यायचे. ते कसे द्यायचे काही नाही त्याच्याविषयी हे जसं केलं तर तुम्हाला समजेल. तर ते असेल तर पुढे त्याच्याविषयी बोलता येईल कारण का क्लिप हे सांगत बसलं तर फार मोठं क्लिप होऊन जाईल. मुख्य खतासोबत द्यायची बाकीची खतं जे बी आहेत NPK सोबत बाकीचे शेणखत एकरी 10 ते 12 टन आता सांगले जाते पण आता शेणखत नाही पर्याय काय पर्याय आहे आपल्याजवळ जर फुल विचार सांगू शकता येते. शेणखत किंवा कंपोस्ट खत नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताक किंवा ढेच्या या सारखी हिरवळीचे पीक घेऊन 45 ते 50 दिवसांनी पीक फुलत असताना जमीन काढणे ह्या प्रकार जर तुम्हाला खरंच सेंद्रिय कर्बोदर वाढायचं असेल जमिनीतलं तर तुमचं हे करणं भाग आहे. पण माझं म्हणतं की हे सोपा प्रयोग आहे. पण हा हे शेतकरी बरेच करतात असं नाही. पण ज्यांना खरंच शेतीविषयी प्रेम आहे
पिकाविषयी प्रेम आहे, त्याच्या जमिनीविषयी प्रेम आहे. तर ह्या गोष्टी त्यांना करायला पाहिजे आणि ते करतात. पण त्याच्यानंतर वरील दोन्ही खताबाबत अडचणी असेल तर रासायनिक खत जेव्हा टाकताना आमच्याकडे जावा म्हणून खत आहे, एकरी 2 किलो डोस आहे, फक्त 2750 रुपये लागतात एकरी. पण ज्यावेळी मी खत टाकतात त्यावेळेस, ज्यावेळी 3-4 वेळेस टाकतात त्यावेळेस तुम्हाला हे टाकायचं आहे. त्याचे रिझल्ट तुम्हाला शाश्वत उत्पन्न येण्यासाठी तुम्हाला तेवढं ते काम करतं. ते रासायनिक खतासोबत तुम्हाला सल्फर 10 किलो, सूक्ष्मद्रव्य 10 किलो, नीमपेंट 100 किलो, फर्टेरा म्हणजे उन्नी वगैरे लागू नये 5 किलो, जारवा 2 किलो. जारवा फक्त 4 वेळी टाकायचं, पण फर्टेरा जे आहे तुम्हाला 2 वेळेस द्यायला काय हरकत नाही. ठिबक सिंचनद्वारे विद्राव्य खताचा वापर आहे. विद्राव्य खताचा वापर किती किती दिवसांनी, 1 ते 4 आठवडे, 1 ते 4, 5 ते 9, 10 ते 12, 21 ते 26 याच्याविषयी मी खूप डिटेल आहे, त्याच्याविषयी मी त्या बोलणार नाही. हे जे ठिबक द्यायची खते आहेत त्याचा एकरी डोस ते 200 नत्र हेक्टरी, 92 स्फुरद किलो हेक्टरी आणि पालाश 92 किलो हेक्टरी आहे. त्याचं जे गणित आहे फार मोठं. हे तुम्हाला एक आयडिया असायला पाहिजे, मी ते सांगितलं आहे. हे आपली जी तिथे आहे, म्हणजे जी तिथे आहे म्हणजे काय म्हणतो बाबा, 100% पैकी 50% तुम्ही जर पिकाला जर बॅलन्स डाएट दिलं, खतं दिलात, समतोल आहार दिलात, तर मी जर म्हणणं की मी जर आतून धसपूस राहिलं तर मला बिमारी कुठली येणार नाही. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हे बॅलन्स जर अन्न दिलं, आजकाल कुठल्याही बिमारीला, कुणाला माणसाला असो, जनावर असो किंवा पिकाला असो, अन्नद्रव्याची कमतरता असली तर बिमारी येतात, नसतं बिमारी येईनात. त्याचा सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला खरंच जर पिकं म्हणजे सुदृढ असेल, असं पाहिजे असेल, तर तुम्हाला बॅलन्स डाएट देता आलं पाहिजे. ते 50% तुमचं पीक तिथे जिंकतं तुम्ही. त्यानंतर 25% जे आहे, पिकाला काय होण्या अगोदर करायचं, वातावरणात काय चाललं, कोणाचं काय चाललं, काय होलं, काय कीड पडली, काय रोग पडला, तर तो बघून घेऊन आपल्याला काय करायचं, त्यांना करण्याच्या अगोदर, आपल्याला येण्या अगोदर ते आपण करून मोकळून जायचं. त्याला जर आलं तर आपण काय करणार, किंवा आपल्या तज्ञाला विचारायचं, बाबा काय अडचण आहे, कुठं काय काय करायला पाहिजे. तर ते तुम्हाला सांगू, ते आमच्या जे आमच्याकडं आम्ही कन्सल्टन्सी देतो वर्षभरासाठी, 2750 फी देतो. ते तुम्हाला सगळं त्या वेळेवर सांगितलं जाईल. त्यानंतर हे आता 25% देव, निसर्ग किंवा लक माणसाचं, हे त्यांनी आपल्यासोबतच आहेत. ते म्हणतात तू ते काम कर, बाकी आम्ही तुझ्यासोबत आहोत. तर त्याला दोष देण्यात मतलब नाही. पाऊस पडला, हेच पडला, ते कारण त्याचं काम त्यांना करणार, पण आपलं काम काय आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करता आला पाहिजे. त्यामध्ये विनंती आहे, हे तुम्हाला तुमचं गणित कुठल्याही पिकाबाबत हे तुम्ही जर केलात, तर मी म्हणतो तुमचं शाश्वत उत्पन्न 1.5 पट डबल तर तुम्हाला सहज येऊन जाईल. कारण पंतप्रधान स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न 1.5 ते डबल यायला पाहिजे. शेतकऱ्याला आत्मनिर्भर करता आलं पाहिजे. मग ते काय म्हणजे ट्रेनिंग देण्याची, एज्युकेशन देऊ शकतात. याच्या पलीकडे तुम्हाला त्यांनी येऊन काढून देणार नाही. तर माझं म्हणायचं आहे की विनंती, या गोष्टीचा विचार करा तुम्ही. आणि हे जे फिकर दिलं मी, हे सिस्टीम दिली, ती सिस्टीमला पळा. जसं काही जण सेंद्रिय खत हे खत फार मोठा त्याचा इश्यू आहे, मी त्याच्याविषयी आता काही बोलणार नाही. त्यानंतर आठवा आहे, तंत्रज्ञानाचा वापर वेळेवर करा. हे फार महत्त्वाचं पॉईंट. कुठलेही काम पूर्व नियोजन करणे, कोणावरही निर्भर राहू नका, टार्गेट फोकस करा. 70% कामे ही अवजारे करत आहेत, 30% कामं फक्त स्मार्ट कामं राहिले. तुम्हाला ते स्मार्ट कामं जे मन लावून करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही किती शिकलेले आहात याचे काही देणे घेणे नाही, फक्त तुम्हाला चंड बुद्धी, स्मार्ट बुद्धी असायला पाहिजे. तेवढं असलं तरी खूप झालं. रडणे पर्याय नाही, पर्याय शोधणे हेच उत्तर आहे तुम्हाला. कारण का कोण काय यांना त्यांना दोष देऊ नका. दोष फक्त आपल्यातले बघा, आणि मला काय केलं तर माझं बाबा हे दोष माझं निघून जाईल, त्याच्याविषयी तर चिंता. तुमचा गुरु ठेवला तर तुमचं ते निघून जाऊ शकतं. आमचं बी गुरुचं पाठ असल्यामुळं आम्ही तो काम करतो. तुम्हाला तुमचं फक्त इतकं थोडंसं माइंडसेट करा की गुरु का पाहिजे, शेतकऱ्याला पाहिजे, कंपल्सरी गुरु पाहिजे. जेव्हा मी शेतात जायच्या अगोदर गुरुची आठवण यायला पाहिजे. कारण गुरुशिवाय तुमचं उत्पन्न येऊ शकत नाही. कारण का हे ॲग्रिकल्चर आपलं खूप काही गोष्टीत मागं आहे, की बुवा शेतकऱ्याला म्हणजे ॲग्रिकल्चरवाल्याची व्हॅल्यूच नाही कुठं. नाही अधिकाऱ्याची आहे, ना कोणत्या ॲग्रिकल्चर शिक्षण केलं त्याची आहे. कारण त्याला बी तसं शिक्षण आहे ना, आम्हाला बी तुम्ही काही सांगू शकता कॉन्फिडन्स नाही. म्हणजे असं शिकलं जातं. पण आता त्याचा जर पर्याय काढायचा, आम्ही केलं बुवा, डाटा एक तयार केलो, बघू काय करता येईल, आम्ही जेवढं काय करता येईल तुमच्यासाठी करू. कोणाचीही बरोबर करू नका, त्याला कारण का कोणाची जिरवण्यामध्ये आपली जिरते. विनंती एकच आहे, हे थोडंसं सफर परत परत समज नसेल, आवाज जर स्पीडमध्ये असेल, स्पीडमध्ये आहे माझा आवाज, विषय त्याचा नाही, पण थोडंसं समजून घ्या. हे पाहिलात आणि थोडं संपर्कात आलात तर 100% मी म्हणतो तुमचं उत्पन्न शाश्वत येईल. बस एवढा तर. धन्यवाद.